ऊस वैद्यनाथनं गाळला काय, ओंकारला गाळला काय, शेवटी शेतकऱ्याचं गाळत होईल. 3,000, 2,000, 5,000 पर्यंत शेअर्स आहेत. शेअर्स काही जास्त लोकांचे नाहीत. आणि काही त्या कार्यक्रमात सांगितलं म्हटलं की सभासदाचा ऊस त्यांच्या सभासदाप्रमाणे नेण्यात येईल. 20,000 शेअर्स वैद्यनाथ कारखान्याचे तर नाहीतच. राजभाऊ फड यांनी केलेला जो आरोप आहे बिनबुडाचा आणि चुकीचा आहे. 13,700च्या जवळपास वैद्यनाथ कारखान्याचे शेअर्स भाग आहेत. वैद्यनाथ कारखाना आणि ओंकारेश्वर कारखाना हे दोन्ही एकच आहेत. सतत हे शेतकऱ्याच्या हिताचं राहील. आणि मुंडे साहेबाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न ह्या कारखान्यातून शेतकऱ्याचं, सर्वसामान्याचं, कष्टकऱ्याचं, छोटे छोटे उद्योग, छोटे छोटे हॉटेलवाले, अनेक व्यवसायातून स्वप्न पूर्ण होईल. काहीने जे केलंय निर्णय एकदम योग्य केला. 300 टन साखर घेत 1 क्विंटल साखर त्याला फ्री. हा आपल्या बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात पहिला साखर देणार आहे. त्या साखरेमुळे लोक खुश आहेत आणि लोक आज वेटिंगवर आहेत की त्या कारखान्या कधी सुरू होतंय आणि कधी ऊस द्यायचा. आपला सगळ्या कारखाना ऊस देणं बंद लोकांचं. आणि मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण ओंकारेश्वरच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण केलं जाईल. आज आपण आलो शिरसाळ्यामध्ये. या ठिकाणी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष, वैद्यनाथ सहकारी कारखान्याचे संचालक व काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा इतर मुलाखतीच्या माध्यमातून एक आरोप समोर येत होता. वैद्यनाथ साखर कारखाना हा विकला गेला आहे आणि त्यातील जे शेतकरी आहेत 20,000 शेतकऱ्यांचे 20,000 प्रमाणे जे पैशाचा काय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजभाऊ फड यांनी केला होता की या शेतकऱ्यांचं काय, 20,000 शेतकऱ्यांचं काय, त्यांच्या पैशाचं काय, एकंदरीत हे जे आरोप केले जात होते सोशल मीडियावर या ठिकाणी या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू होत होते. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष वसंतरावजी निर्मळे. एकंदरीत ज्याप्रमाणे आरोप केले जात आहेत ताईसाहेबांवर की एकंदरीत 20,000 शेतकऱ्यांचे 20,000 प्रमाणे पैसे कोण देणार, एकंदरीत काय हे आरोप खरे आहेत का, एकंदरीत वास्तव घटना काय? 20,000 शेअर्स वैद्यनाथ कारखान्याचे तर नाहीतच. मुळात राजभाऊ फड यांनी केलेला जो आरोप आहे सर्वात बिनबुडाचा आणि चुकीचा आहे. त्यामध्ये 13,700च्या जवळपास वैद्यनाथ कारखान्याचे शेअर्स भाग आहेत आणि 20,000 प्रमाणे तर तो शेअर्स नाहीच. ते सुरुवातीला ज्यावेळेस फाउंडेशनच्या वेळेस तो शेअर्स 2,000चा होता. त्याच्यात जसं जसं व्हॅल्यू वाढन तसं तसं त्याच्यात भर टाकलेली आणि तो जास्तीत जास्त शेअर्स 10,000 पर्यंत गेलेला आहे. आणि राजभाऊ फडांना एकच म्हणतो की आपण जे बिनबुडाचे आरोप करतात हे सर्व चुकीचे आहे. एकंदरीत कारखान्याच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांनी राजकारण करण्याचा हेतू देखील समोर ठेवल्याचा असं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लोक त्यांचं मत मांडत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी जो कारखाना सुरू झालाय ओंकारच्या नावाने बोत्रे पाटलांनी हे सुरू केलेलं असा पहिला कारखाना की ज्यांनी टनाप्रमाणे या ठिकाणी साखर वाटप केली आपल्या जिल्ह्यामध्ये पहिलाच तो. मला म्हणायचंय की वैद्यनाथ कारखान्याचा लिलाव हा बँकेने केलेला आहे, संचालक मंडळाने नाही. त्यांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो लिलाव केल्याशिवाय पर्याय नव्हता. नाही तर असा बंद पडण्यापेक्षा स्थानिक संचालक मंडळाने जो निर्णय घेतलाय तो परळी तालुक्याच्या हिताचा घेतलाय. येथील शेतकऱ्यांना वैद्यनाथ कारखाना हा कामधेनू होता आणि त्याच पद्धतीने जी एजन्सी आली चालवण्यासाठी ओंकारेश्वर बोत्रे पाटील चालवतात ती एजन्सी पण खूप चांगल्या प्रकारे चालवते. गेल्या वर्षीचा त्यांनी जिल्ह्यातला सर्वात हायेस्ट भाव दिला आणि टनाला 100 टनाला 30 किलो प्रमाणे साखर पण वाटप केली. असा पायंडा हा ह्याच्या अगोदर कोणत्याच कारखान्याने केला नाही. तो वैद्यनाथ ओंकारेश्वर कारखान्याने केलेला आहे. आणि ह्या वर्षीचा त्यांचा ज्यावेळेस त्यांची बाईट आली त्यावेळेस सर्व सभासदांना त्यांनी एकच विनंती केली, परळी तालुक्यातील सर्वसाधारण चांगल्या क्वालिटीचा ऊस द्या आणि जिल्ह्यामध्ये सर्वात हायेस्ट भाव घ्या. आणि एवढंच एजन्सी जर चांगलं चालत असेल तर आपल्याला परळी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही बोलायलात का उगा अडवणुकीच्या दृष्टीने बोलायलात हेच आम्हाला कळायला नाही. नेहमी बाईटमध्ये वैद्यनाथच्या कारखाना विकला हा एकच शब्द वापरून तुम्ही जे समाजामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये सर्व निर्माण करायलात, त्यामुळं ही सगळे चुकीचे पायंडे पडत आहेत. आणि तुम्हाला जर विकासच पाहिजे होता तर ह्या आधी तुम्ही वैद्यनाथ वैद्यनाथ बँकेची तुम्ही इलेक्शन लढवलं, तुम्हाला सर्व सभासद मिळाले पण नाहीत. संचालक मंडळ तुम्हाला म्हणजे विरोधात उभा करायला उमेदवार 3-3 जण आलात, तुम्ही उमेदवारी टाकले आणि एकूण वैद्यनाथ बँकेची यंत्रणा तुम्ही वेगळ्या पद्धतीने कामाला लावली. त्याच्यात वैद्यनाथ बँकेचं नुकसान झालं. अशाच प्रकारे जर अगोदर तुम्ही वैद्यनाथ कारखान्यालाही तुम्ही सहकार्य केलं असतं
तर ही वेळ वैद्यनाथ कारखान्यावर आली नसती. एकंदरीत तुमचा असा डायरेक्ट आरोप आहे की विरोधाला विरोध करायचा म्हणून आज त्यांनी बँकेला कामाला लावलं, बँकेच्या सभासदांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं, जे की निवडणूक प्रक्रियेत बिनविरोध झाली आहे. लाखो रुपयांचं या ठिकाणी बँकेचा खर्च वाचला. विरोधाला विरोध केल्यामुळे बँकेचा खर्च वाढला, बँक तोट्यात जायला आणखी तुम्ही हे प्रोत्साहन दिलं त्या गोष्टीला. राजकारण करा, तुम्ही एखाद्या गोष्टीचं राजकारण करत असताना तुम्ही विरोध करायला तर एखाद्या चांगल्या गोष्टीला करू नका. वैद्यनाथ कारखाना जरी ओंकारेश्वरींनी चालवला तरी परळी तालुक्यातला तो ऊसच गाळप करणार आहे. आपला जो कारखाना आहे, आपण आरोप करायला आपल्या कारखान्याचं ऑफिस शिरसाळा सर्कलला, शिरसाळा जिल्हा परिषदला होत, म्हणजे इथं गटाला होतं, हे ऑफिस आपण तुम्ही इथं ठेवलं नाही. आणि ओंकारेश्वर कारखाना इथं शिरसाळा परिसरातला आणि परळी तालुक्यातला सगळा ऊस गाळप करणारच आहे. तुम्ही इथं ऑफिस ठेवलं नाही ह्याचा अर्थ तुम्ही इथल्या लोकांचं हित बघितलं नाही. इथल्या लोकांचा फक्त राजकारणासाठी वापर करण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. एकंदरीत नक्कीच आपल्यासोबत संचालक मंडळातून दुसरे सुद्धा आहेत. काय एकंदरीत हे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, राजूभाऊ फड यांच्याकडून वेळोवेळी वैद्यनाथ साखर कारखान्याचा उल्लेख करत आरोप केले जात आहेत. 20,000 शेतकऱ्यांचा 20,000 पैशांचं काय, 20,000 रुपयांचं काय, म्हणजे हे खरेच आरोप आहेत का बिनबुडाचे? राजूभाऊ फडनी जे आरोप केलेला आहे, सर्वप्रथम मी असं म्हणतो की गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वैद्यनाथ कारखाना आत्मा आहे. तर राजूभाऊ फडनी जे काही आरोप आहेत की 20,000 शेअर्स नसून 13,700 पूर्ण सभासद आहेत, त्याच्यापैकी 2,500 सभासद हे मयत आहेत. आणि माझ्या माहितीस्तव 3,500 रुपये सुरुवातीला फाउंडेशन शेअर्स म्हणून रक्कम घेतलेली वैद्यनाथ कारखान्याने. आणखी बऱ्याच लोकांनी, शेतकरी, गोरगरीब शेतकरी, त्यावेळेस मुंडे साहेबांनी सर्वसामान्याला ह्या कारखान्यामध्ये सभासत्व दिलं आणि त्यांचा ऊस नेण्यासाठी हे कारखाना उभारला. आणि 3,500 शेअर्स आहेत. आता काही लोकांनी शेतकऱ्याला ऊसातून काय कपात केले, काही 5,000 झाले शेअर्स, काही 10,000 शेअर्स झाले. आणि ही जी रक्कम आहे त्यांची, जी म्हणणं आहे राजूभाऊ फडचं की 20,000 शेअर्स आणि 20,000 सभासद, हे सगळा राजकीय विरोधाला विरोध म्हणून, म्हणजे जाणीवपूर्वक विरोध करण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आता परळीमध्ये नगरपालिका सुद्धा आहेत आणि वेळोवेळी राजूभाऊ फड यांच्याकडून विकास कामावर आरोप केले जातात. परंतु त्यांचेच कुठतरी सासरे जे आहेत रत्नाकर गुट्टे यांचा देखील कारखाना आहे, पण त्याच कारखान्याच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केल्याच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर उमटत आहेत. राजूभाऊ फडचं एक मी स्वतः अनुभवलेलं एक उदाहरण आहे. ज्यावेळेस अतिरिक्त ऊस ह्या भागामध्ये झाला होता, त्यावेळेस राजूभाऊ फडच्या ऑफिसला मी स्वतः गेलो होतो. आमच्या गावातले पिंपरी ह्या गावातून काही ट्रॅक्टरवाले आणि ऊस बागायतदार पण आहेत. तर काही करारासाठी मी त्यांच्याकडे स्वतः गेलो होतो. तर त्यांनी एक करार सुद्धा आमच्या गावातला त्यांनी घेऊ शकले नाहीत. म्हणजे बऱ्याच त्याच्या गावातले पण नेते, मी त्याच्यावर सतीश फड म्हणून ते होते माझे मित्र, त्यांना सोबत घेऊन त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. शेतकरी म्हणून गेलो, ट्रॅक्टर मालक म्हणून गेलो, आणि त्यांनी एकही आमच्यातला करार गेला नाही. त्यामुळे आमच्यातला ऊस फक्त वैद्यनाथ आणि वैद्यनाथ ह्याच कारखान्याने गाळप केला. 95 पासून ज्यावेळेस कारखाना 98 सुरुवात झाला, 97-98ला, त्यावेळेस पासून आमच्या भागातला विकास झाला. हे कारखाना विकासाच्या बाजूला आहे, शेतकऱ्याच्या हिताचा आहे. आणि आज कारखाना वैद्यनाथ कारखाना, जे ओंकारेश्वर कारखाना जे नाव देण्यात आलं किंवा त्यांना बोत्रे पाटलांना चढविण्यासाठी दिलेला कारखाना आहे, तर वास्तविक पाहता परळी तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे, शेतकऱ्याच्या हिताचा आहे. एक उदाहरण सांगेन मी आत्ताचं ताजं, की आमच्या गावातून जवळपास 30 ट्रॅक्टर मालकांनी करार केला. आता सध्याला चालू सीझन मध्ये, मागल्या वर्षी जे बंद होता, हे लोक कर्नाटकला जाऊ लागले. ऊसतोड कामगार म्हणून काय जाऊ लागले, ट्रॅक्टर मालक कर्नाटकला जाऊ लागले. आपल्या राज्यातला, आपल्या इथला कामगार, त्यांचं शिक्षणाची व्यवस्था नसताना शिक्षणाची व्यवस्था त्यांना करता आली नाही. आज वैद्यनाथ कारखाना, ओंकारेश्वर कारखाना जे सुरू झाला, त्यांनी जे घेतलेला निर्णय ते योग्यच आहे. आणि वास्तविक पाहता हे कारखाना संचालक मंडळाने निर्णय न घेता हे बँकनी कारखाना भाडेतत्वावर देण्यात आला. ताईनं ज्यावेळेस आता शुभारंभ झाला कारखान्याचा, मुळी टाकण्याचा कार्यक्रम ज्यावेळेस झाला, त्यावेळेस ताईने असा उल्लेख केला की वैद्यनाथाचंच दुसरं नाव आहे ओंकार, म्हणून वैद्यनाथ आणि ओंकार दोन्ही एकच आहेत. आणि तालुक्याचा आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा हा आत्मा आहे, हा असाच चालू राहणार. 100% त्यावेळी त्या दिवशी मी होतो त्याचं समोर ताईच्या बोलताना, वैद्यनाथ कारखाना आणि ओंकारेश्वर कारखाना हे दोन्ही एकच आहेत. आणि सतत हे शेतकऱ्याच्या हिताचं राहील. आणि मुंडे साहेबाचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न ह्या कारखान्यातून शेतकऱ्याचं, सर्वसामान्याचं, कष्टकऱ्याचं, छोटे छोटे उद्योग, छोटे छोटे हॉटेलवाले, अनेक व्यवसायातून स्वप्न पूर्ण होईल. आणि मुंडे साहेबाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण ओंकारेश्वरच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण केल्या जाईल.
एवढं मला सांगता येईल ह्या कारखान्याबद्दल. नक्कीच. काय सांगाल या ठिकाणी जे आरोप होत आहेत, राजे बोपड यांनी अनेक वेळा वैद्यनाथ साखर कारखान्याचं नाव घेत आरोप केलेले आहेत, काय सांगा? इलेक्शन आलं की ह्या गोष्टी आठवतात. काय कारण की मागच्या वेळेस वैद्यनाथ कारखान्याचं म्हणजे बँकेचं इलेक्शन झालं त्यावेळेस काय मुद्दा यांना उपस्थित केला? हा, त्यांच्याकडे मुद्देच नाहीत, मुद्देच नाहीत, फक्त काहीतरी आपलं काहीतरी इलेक्शन तोंडाला आलं काहीतरी काढायचं, वैद्यनाथ कारखान्याचं काढायचं, वैद्यनाथ बँकेचं काढायचं. हा, त्यांना इलेक्शन झाल्याच्या अगोदर का काढले नाही यांना? फक्त हे काहीतरी आपलं भांडवल तयार करायचं, निवडणुकीला सामोरं जायचं, लोकांची मतं घ्यायचे, बाकीकडे ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर यांना बोलावं. हा, ज्यावेळेस विधानसभा झाली त्यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनेक प्रश्नावर चर्चा केली गेली, परंतु जशी निवडणूक पार झाली संपली त्यानंतर जे विरोधक होते ते परळी तालुक्यातली सामान्य जनतेपर्यंत, नागरिकांपर्यंत अद्यापर्यंत पोहोचले नाहीत की नेमकं तुमच्या आता अडचणी काय आहेत शासन दरबारी मांडण्यासाठी देखील ते समोर आले नाही. त्यांना फक्त त्यांचं काय आहे, आमचं काय आहे. त्यांना आता बाग अतिवृष्टी झाली, कुठं होते हे? हा, कारण की ह्यांना मतदान असलं की त्यांना पाहिजे काय, ओमकारनं असं केलं किंवा वैद्यनाथनं असं केलं किंवा बँकेचं असं आहे, बाकीचं ह्यांच्याकडे मुद्देच नाही. तर काय विकासावर बोलावं ह्यांना. हा, नक्कीच. आपल्यासोबत दुसरे शेतकरी सुद्धा आहेत. काय दादा, तुमचं अनेक दिवसापासून त्या कारखान्याला ऊस जात होता, वैद्यनाथ कारखान्याला ऊस जात होता, आता ओंकारेश्वरला जाणार आहे, काय तुमच्या मनात भावना आहे? चांगला झाला का? मी शेतकरी आणि सभासद या नात्यानं सांगतो, ऊस वैद्यनाथनं गाळला काय, ओंकारला गाळला काय, शेवटी शेतकऱ्याचं गाळप होईल आणि त्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला हे महत्वाचा मुद्दा. ताईने जे केलंय निर्णय एकदम योग्य केलाय, त्यात काही दुमत नाही आमच्या सभासदाचं. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे, जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जेवढा टन तुमचा त्या कारखान्याला ऊस गेला त्या पद्धतीने तुम्हाला फ्री साखर पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये वाटप झाली, ती ओमकारच्या माध्यमातून. काय मनात भावना? दिवाळीमध्ये गोड साखर किंवा गोड तुमच्या घरामध्ये 2 घास मिळाली, असा हा जो निर्णय 300 टन जर साखर घेते, 1 क्विंटल साखर त्याला फ्री, हा आपल्या बीड जिल्ह्यात महाराष्ट्रवाड्यात पहिला साखर देणार आहे. त्या साखरेमुळे लोक खुश आहेत आणि लोक आज वेटिंगवर आहेत की त्या कारखान्याला कधी सुरू होतंय आणि कधी ऊस द्यायचा. आपला सगळ्या कारखाना ऊस देणं बंद आहे लोकांचं, फक्त वैद्यनाथची वाट बघायची ओंकारची. जे विरोधी लोक आहेत ते आरोप करतायत 20,000 शेतकरी, त्यांचे 20,000 रुपयाप्रमाणे पैशाचं काय, असे अनेक आरोप आहेत. मग तुम्ही सभासद आहेत, तुम्हाला अशी चिंता भासवत नाही का माझं पण शेअर्स आहे तिथं माझे पण पैसे, असं काही चिंता भासवली? आमचं तिथं शेअर्स आहे, विरोधक भास काय करतात, 20,000 शेअर्स कोणाचाच नाही तिथं, 3,000, 2,000, 5,000 पर्यंत शेअर्स आहेत. शेअर्स काही जास्त लोक नाहीत. आणि त्याने त्या कार्यक्रमात सांगितलं म्हणून टाकताना की सभासदाचा ऊस त्यांच्या सभासदाप्रमाणे नेण्यात येईल म्हणून, आणि ते बोत्रे पाटलांना मान्य केले, त्याच्यामुळे सभासद कुठलाच नाराज नाही या गोष्टी. काय वाटतंय, वेळोवेळी कारखान्याचं नाव घेऊन कारखान्याला बदनाम करण्याचं षडयंत्र जे विरोधक गटाकडून होत आहे, समाधान आहे का? ओंकारेश्वर आता गाळप करतंय, शेतकऱ्यांचा ऊस नेतोय. हो, समाधान आहे ना. ह्या कारखान्यावर आमची उन्नती झालेली, विकास झालाय. आज भविष्यात बी तीच देणार आम्हाला, दुसरा कारखाना येत नाही कोणता. इथून मग आम्ही दुसऱ्या कारखान्याला ऊस दिला बी नाही कुठल्याच, वैद्यनाथ जसा बी कारखाना सुरू झालाय तसं आम्ही वैद्यनाथलाच, आता ओंकारेश्वर देणार, एकटीपूर्वी आम्ही देणार दुसरीकडे कुठं. नक्कीच तुम्ही पाहू शकतात, वेळोवेळी वैद्यनाथ कारखान्याचं नाव घेऊन आणि पंकजताईचं नाव घेऊन जे बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी गटाकडून केलं होतं, त्याला प्रत्युत्तर आता भारतीय जनता पार्टीचे जे तालुका अध्यक्ष आहेत वसंत निर्मळ, संचालक जे आहेत, सर्व संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं. एकंदरीत पाहायला गेलं तर आता विरोधकांना कुठंतरी यामधून पळवाट काढण्याचं शोधावं लागेल. यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.